सो हॅलो गाईज, मी आहे जियल आणि आजचा व्लॉग नाही आजचा व्लॉग नाही, मी स्टार्ट करत आहे एक नवीन सिरीज. तुम्हाला कळलं सिरीज कुठली आहे? सिरीज आहे कुकिंगची. मी आली आहे वसईला माझ्या आत्याकडे पॉपलेट्स खायला. त्या कशी बनवायची पॉपलेट? चल तुझ्या आवडीच्याच पापलेट फ्राय करू. आत्या तुम्ही हे काय करत आहे? मी पापलेटला चिंचेचा कोळ लावून घेऊन त्याला उग्र वास येणार नाही. आत्या हे काय आहे? आलं लसणाची पेस्ट. हळद लावूया. अच्छा, हळद गाईज. आत्याने टाकलाय मसाला. आता आत्याने टाकलं मीठ. आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊ. हा, सगळ्याला चोळून घेऊ. आत्या तुमच्या हाताला तिखट नाही लागत? हा, मग सवय झाली ना. मस्त याला पण चोळून घेऊ. आत्या मी ना हे एवढे सारे पॉपलेट एकटी खाऊन जाईल आणि तनू दीदी आणि क्रिशा दीदी फक्त एकच देईल. सगळे खा, तुझ्यासाठीच बनवलेत. तुम्ही खाणार गाईज? आत्या तुम्ही ह्याच्यामध्ये एवढा सारा मसाला टाकलाय, जर मला तिखट लागेल तर? नाही, तिखट नाही लागणार, बरोबर होईल. आता फ्राय झाला की बरोबर होईल. आता हे काय करत आहेत तुम्ही आत्या? आपण त्याला पीठ लावू तांदळाचं, मग ते कुरकुरीत होणार, छान कडक होणार. फ्राय मस्त. आता मसाला. पण आता तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला का टाकला? बाहेरचं कोटिंग आहे ना. तेल टाकू आता. तेव्हा तापलाय ना आपला. फ्राय करून घेऊ. वाव गाईस, किती टेस्टी वाटत आहे ना. गाईस, पॉपलेट झालेत रेडी. किती मस्त वाटत आहे. कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. काय मग तुम्हाला पण रेसिपी बनवायची असेल तर कमेंट करा आणि मी येते तुमच्या घरी. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.